हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. तसा मंडळीनो हा चेहरा आज माझा लक्षात ठेवा. उद्या नसणार आहे किंवा आता थोड्या वेळात नसणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या मी कोकणी देखील मराठी चॅनलमध्ये. आज सगळा भुंडा वाहणार आहे. सगळं जे आहे तर काढून टाकणार आहे. दाढी मिशी दाढी काढली मी गेल्या वर्षी, दाढी काढतो मी, पण मिशी जेव्हापासून फुटले मला तेव्हापासून आत्ता मी काढणार आहे. त्याचं कारण आहे की शूट आहे. कुणीतरी मला कमेंट केलेली बघा मागे, लाडगरला शूटिंग आहे बघ जमले तर. आणि बऱ्याच जणांची इच्छा होती आणि थोडीशी गुडनेस देतो. अजून मला माहीत नाही काय ते, पण बरेच जण म्हणत होते की तुला मोठ्या पडद्यावरती बघायला आवडेल, पिक्चरमध्ये किंवा मालिकामध्ये बघायला आवडेल. सो असंच काहीतरी असणार आहे. सो ॲक्च्युली लाडगरला शूटिंग आहे आणि तिथे मी एक व्हिडिओ ऑडिशन झालेली आहे आणि तिथे सिलेक्ट झालो आहे. सो मला माहीत नाही अजूनसुद्धा, पण सिलेक्ट झालो आहे. त्याही म्हटले तुला दाढी आणि मिशी कम्प्लिटली काढावी लागेल. सो थोडा नर्वस झालो, पण नर्वस का झालो की दाढी मिशी काढल्यावर विचित्र दिसतो आणि सगळेच जण बोलतात असा कसा दिसतो. किंवा दाढी काढायचे ना तेव्हा खूप जण बोलायचे मला, अरे असा कसा दिसतोस, दाढीत खूप छान दिसतोस. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की माणसाचं चरित्र किंवा माणसाचा कलाकार किंवा आतला कलाकार हा दाढी मिशीतला नसतो. दाढी मिशीवरून माणसाचं चरित्र ठरत नाही, तर माणसाचा चरित्र हा आतून ठरतो. असो, पण कुठलेही पात्र साकारताना ह्या सगळ्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. सो दाढी मिशी काढतो आहे. सो फिल्म शूटला तर जायचं आहे, त्याच्यासाठी दाढी मिशी काढायचं आहे. पण अजून मला माहीत नाही. तिथे दाढी मिशी काढतो पण तिथे जाऊन कुठला पात्र आहे, पात्र तर सांगितलं आहे, पण किती पात्र आहे, किती वेळ स्क्रीनमध्ये असेल ते माहीत नाही. पण असो, संधी मिळते ना ती सोडायची नाही. मला संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. छोटा होऊ द्या किंवा मोठं होईना, काही ना काहीतरी आतमध्ये इन होतं आहे किंवा आतमध्ये फिल्ममध्ये थोडंसं जाण्याचा प्रयत्न करतो आहे चित्रपटामध्ये. सो त्याची सुरुवात आजपासून असेल. ज्यावेळेस मला कॉल आलेला तेव्हा देवपूजा करत होतो मी, तेव्हा असं आला की लाडगरला शूटिंग आहे, तर ऑडिशन द्यायला लागेल तुला. सो मी पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतरला ऑडिशनची व्हिडिओ पाठवली. आणि एक लकीली सांगतो की परत मी दापोलीत होतो, तिकडे निघून लाडगरच्या दत्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो. सो तिथे मेसेज आला, यू आर सिलेक्टेड. सो प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या की पॉझिटिव्ह होतात. सो बघूया, लेट्स सी काय होतं आहे, कितपत पात्र मिळतं आहे. पण तोपर्यंत जरा दाढी बिडी करूया. कसा दिसन मला माहीत नाही, पण करूया. आणि पहिल्यांदा दाढी मिशी काढतो आहे, केवढा दिसन नाही माहिती. आमचा आदर्श हेअर कटिंग सलून, काशाच्या थाळीने मसाजाचे फायदे. काशाची थाळी पण आहे. ओ का काय सगळं म्हणजे साफ होईल ना ते. मग आधी पहिली काय काढतोस, मिशी काढून बघतोस का? बघूया कसा दिसतो मिशी काढल्यावर. दाढी मिशी काढून झाली की काकींना असा काकींच्या समोर जातो, रिॲक्ट बघतो काय करतात. कधी काढली नाही ना? नाही, फर्स्ट टाइम करतोस ना? असं काकी हा बघा कधी काय करायला मशीन मारून घ्यायला आपल्याला सगळीकडं. हा, म्हणजे नंतर ब्लेडने की सोपं होईल तो. कसा दिसल रे? चला, कॅमेरा पकडाय पण कोण नाही आपल्याकडं. तो काय नंतर आता एकदम हे कर, लावून ठेवलंयस. लावून ठेवलाय तो, काय कट करता येईल आता. फोडी आले. फायनली भुंडा झालेलो आहे. दिसतो बा कसा तो, लय विचित्र बेकार. आता जर मावशीला तोंड दाखवतो गपचूप, मला ओळखणार तर नाही, हसतील आता माझ्यावर. ही पण नाही ओळखत आहे. अरे हिने ओळखणारच नाही मला.
तर म्हणजे आंघोळ वगैरे झाली, पण खरंच विचित्र वाटतंय कारण असा फेस कधी बघितला नव्हता. पण ठीक आहे, ऑलवेज बी पॉझिटिव्ह. आता संध्याकाळी 4 वाजता निघायचं आहे तिकडे शूटला जायला आणि 5 वाजता लोकेशनला पोचायचं आहे. म्हणजे इथं जवळच आहे लाडघरला. बघूया काय कुठलं पात्र देत आहेत काय माहिती नाही. सो ते म्हटले दापोलीचे ओळखीचे आहेत दादा, जोशी दादा. ते म्हटले की फिल्ममध्ये काम आहे, करशील का. आता एवढी चांगली अपॉर्च्युनिटी भेटते तर करायला काय. मी जास्त विचारत नाही बसलो आणि त्यांनी पण सांगितलं नाही की केवढा आहे, केवढाच रोल आहे, एवढाच मिळणार आहे, असं काय सांगितलंच नाही. प्लस पेमेंटचं पण काय बोललेच नाही. पण पेमेंट वगैरे मी विचारत बसलोच नाही, कारण काहीतरी करायला मिळतं आहे ना ते बघायचं. पैसा आज आहे उद्या नाही, पण काहीतरी चान्स भेटतं ना. आणि आजपर्यंत एवढ्या संध्या किंवा एवढे स्टेज केले पैशासाठी, रंगदेवाचा शपथ सांगतो पैशासाठी मी एकही असाही केला नसेल. असो, नशिबाचा भाग आहे. नशिबात जे लिहिलं आहे, नशिबात जे आहे ते होणार आहे. त्याच्या पुढे माहीत नाही. बोलताना आता हे नाही होत आहे, पण ठीक आहे. जे नशिबात वाढून ठेवलं त्या गोष्टी होतील. काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि करतच आहे. जो तुम्ही यूट्यूबवर 7-8 वर्ष अगोदर माझे व्हिडिओ बघत असाल आणि आत्ता त्याच्यात आणि आत्ताच्यात फरक बघत असाल, सो काही ना काहीतरी अपडेट होतो आहे. सो बघू पुढे काय होते. भविष्य काय लिहिलं आहे, कोणाच्या हातात आहे, सगळं वरच्याच्या हातात आहे. आपण फक्त ते चालतो आहे. फक्त चांगल्या मार्गाने चालत राहायचं, जे होईल त्याला सामोरं जायचं. चला तर मंडळी, वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि आता जातो आहे. शूट आहे तिकडं. ॲक्च्युली जॅकेट घातलं आहे कारण संध्याकाळी थंडी लागते भरपूर. त्याच्यामुळे रात्री किती वाजेल, शूटिंगला किती वेळ लागेल त्याचा माहीत नाही, अंदाज नाही. तर मंडळी, शूट झालेलं आहे आणि सकाळी 5 वाजले घरी येईपर्यंत. एक 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत पॅकअप झाला तिकडे आणि घरी आलो. ॲक्च्युली 5 वाजता तिकडे बोलवलेलं. 5 वाजता बोलवून कॅरेक्टर सिलेक्शन वगैरे झालं आणि त्याच्यानंतरला ही गंमत होती. कॅरेक्टर कुठलं मिळालं तर एक जामवनचं मिळालं. सो रामायणातलं पात्र होतं, त्याच्यातलं जामवनांचं मिळालं. मी गमतीशीर बोललो, डायरेक्टरनी काय माझा थोबाड बघून घेतलं की काय मला. असो, पण जो पात्र मिळालं त्या पात्राची मी समाधानी आहे. काही ना काही छोटा पात्र भेटला ना की मोठ्या स्क्रीनमध्ये दिसणार हे महत्त्वाचं. माझा हा पूर्ण लूक नाही दिसणार आहे. सो तिथे तुम्हाला इथं फोटो दाखवतो तसा दिसणार आहे. सो असो, कोणती मूवी आहे, कोणतं प्रोडक्शन आहे, कधी येणार आहे, मूवीचं नाव काय किंवा कोण कोण ॲक्टर होते ते मी आता सांगू शकत नाही, कारण प्रोडक्शनचा प्रोटोकॉल असतो, तो फॉलो करावा लागतो. सो मी आत्ता काहीच नाही सांगत. पण आज पहिल्यांदा एका मोठ्या पडद्यावरती छोटंसं काम करत आहे. सो छोटा असू द्या मोठा असू द्या, त्या छोट्या कामात मी समाधानी आहे, कारण माझं फ्युचर मला दिसतं आहे किंवा आज एवढंसं काम मिळालं आहे, उद्या काहीतरी मोठं मिळेल ह्या आशेवर मी जगतो आहे. आणि ही पॉझिटिव्ह थिंकिंग आहे आणि तीच आयुष्यभर माणसाला पुढे नेते असं मला वाटतं. आणि त्याच पॉझिटिव्ह वेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. असंही झालेलं की साला दाढी मिशी काढले आणि मनाला थोडं वाईट पण वाटलं, पण ते नंतरला मी सावरून घेतलं की दाढी मिशी काढली पण चेहरा दिसणार नाही. असो, पण जो पात्र मिळालं त्या पात्राचा मी कदर करतो, रिस्पेक्ट करतो आणि त्या पात्राला असूया. पण हे सगळं फुटेज, तिथली शूटिंग काय आहे ते मी जास्त दाखवू शकलो नाही, कारण तिथे अलाउडच नव्हतं. कारण फिल्म झाल्यावर द्यायचं होतं. लाडघरला सानेवाडीत शूट होतं, पण तिथल्या वाडीतल्यांनी किंवा गावकऱ्यांनी सुद्धा फिल्मच्या शूटिंगवाल्यांना खूप कोऑपरेटिव्ह केलं. आणि आपल्या कोकणातली, आपल्या गावाकडची माणसं अशी आहेत की खूप कोऑपरेटिव्ह करतात आणि सपोर्ट करतात.
म्हणून तर अशा मोठ्या मोठ्या फिल्म्स होतात. किंवा छोटी फिल्म्स असेल ना किंवा मोठी असेल, त्यांना खूप मेहनत असते. डिरेक्टर होते ते सुद्धा खूप कॉपरेटिव्ह होते आणि त्यांनी खूप म्हणजे छोटा असू द्या आर्टिस्ट किंवा मोठा असू द्या आर्टिस्ट, जो प्रत्येकाला त्यांनी पोलाइटली घेतलं. आणि म्हणजे कोण छोटा आहे म्हणून त्याला अशी वेगळी वागणूक आणि मोठा आर्टिस्ट आहे त्यांना वेगळी वागणूक असली काही केली नाही. प्रत्येकाला सेम रिस्पेक्ट. आमच्याशी पण खूप छान बोलले आणि खूप छान वाटलं. सो आता इथे मूवी बनते, मी आता टाकू शकलो असतो कुठली मूवी बनते, त्यांच्यासोबतचा फोटोसुद्धा टाकू शकला असता डिरेक्टर सरांसोबतचा, पण ते थोडं नाही टाकत आहे कारण प्रोटोकॉल असतो किंवा आधी शूटचं दाखवायचं नसतं किंवा काही सस्पेन्स असतात. मी काय पाहुणा कलाकार आलेलो, छोटंसं शूट यूट्यूबच्या मार्फत दाखवलं आणि पुढे काय प्रॉब्लेम आला तर उगाच ते प्रॉब्लेम नको म्हणून मी आता दाखवत नाही. ज्यावेळेस मूवी रिलीज होईल किंवा रिलीजची डेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्यापर्यंत भांडा फोडेन कुठली मूवी होती, काय होतं. असू दे, पण माझी एवढे वेळ गप्पा गोष्टी ऐकलात तुम्ही. आज ना उद्या जाऊ अजून पण मूवीमध्ये दाढी मिशी काढली. आता सगळेजण हसत आहेत माझ्यावर ती, पण ठीक आहे. मला पण कसं तरी विचित्र वाटतं स्वतःला आणि हे घरचे वाडीतले पण हसत होते माझ्यावर. असो, पण ते प्रत्येकाला सवय नसते ना असा लूक बघण्याचा. मला आता काय वाटत नाही, पण ठीक आहे. असो मंडळी, आज छोट्या पडद्यावर, उद्या मोठ्या पडद्यावर अजून जाणार. भाऊ तुम्हाला शब्द देतो आणि तुमचा आशीर्वाद असला ना तर नक्कीच पुढे जाणार. कारण एवढे वर्ष आपल्या यूट्यूब क्षेत्रात वगैरे आहे, तुम्ही जेवढा सपोर्ट केला किंवा तुमचा एवढा, मला आजपर्यंत पैसा किती मिळाला काय मिळाला माहीत नाही, पैसा कमवला माहीत नाही, पण माणसं तुमच्यासारखी कमवलेत ना ही माझ्या हिते आहेत. आणि मला तुम्ही हवात आणि तुमची साथ हवे बस. सो आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी करेन. कधी कधी सॅड होतो, अपसेट होतो, पण तुमच्यामुळे पुन्हा एकदा उभा राहतो. असो, आजची व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. 24 तारखेला दापोलीत असाल तर प्रयोगाला नक्की या, गाव गोंधळच्या आपल्या.